नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण नाचणीच्या पिठाचा पराठा बनवते बघा. पौष्टिक, ज्याला कोणा डायबिटीज आहे त्यांना सुद्धा ही पराठा चालतो. आणि आता मऊसूत असं लुसलुशीत बनवूया. मोठ्यापासून वयस्कर माणसं सुद्धा खाऊ शकतात, लहान मुलं. इतका मस्त होते. त्यासाठी लागणार चटणी आपण बनवून घेऊया. इथं खोबरे घेतले बघा, मी अर्धी वाटी खोबरे घेतले. एक चमचा जिरं घालूया आपण त्याच्यामध्ये. कढीपत्त्याची पानं घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. चवीपुरते मीठ घातले. एक चमचा मी दही वापरले बघा. 2 लाल मिरच्या घातल्या होत्या आणि अशी आपण दरदर जाडसर अशी चटणी वाटून घेतली बघा, नारळाची. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने खूप सोपी रेसिपी आहे बघा, कुणाला पण सहज बनवता येईल. चटणी करताना व्हिडिओ थोडा वाकडा तिकडा झालाय बघा. आता इथे 4 मी मिरची घेतले, ते सुक्या लाल मिरची घेतल्या, लसूण घेतलाय, जिरं ओवा घेतलाय. आपण पराठ्यासाठी ही मसाला बनवतोय बघा. चटणी आपण साईडला वाटून ठेवलेली आहे. चवीपुरतं मीठ घालूया. आता 1 वाटी मी नाचणीचे पीठ घेतले. आता आपण पीठ मिक्स वापरणार आहे. 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतले बघा. अर्धी वाटी बेसन घेतले आणि 1 वाटी मी ज्वारीचे पीठ घेतले. ही सर्व मिक्स पीठ आपण घेतले. आता मी बारीक चिरून घेतला. ही कढीपत्ता आहे बघा, ती घालूया. जास्त खमंग येतोय पराठ्याला बघा. आणि कोथिंबीर घालूया थोडीशी. अशी लाल चटणी दरदरीत वाटून घेतली बघा. मसाला पण बनवून घेतला, ती घालूया. खमंग असा आपण पराठा बनवतोय बघा. हल्दी पौष्टिक अजूनही पराठा आहे. पहिलं पण चटणीत मीठ घातलं होतं, थोडंसं आपण मीठ घालूया अजून चवीपुरतं. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून आपण वाटून घेतलं, काढून घेऊया ती. आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मिळवून घ्यायचा आपल्याला. ही पराठा आपल्याला लाटून करायचं आहे, तर थापून नाही करायचं. खूप टेस्टी आणि चवीला पण भारी होत्यात बघा. ही तुमचं 2 खाल्लं तर पोट भरणार आहे, इतकं मस्त पराठा होते. आता साधंच पाणी आपण वापरलं, गरम पाणी काही केलं नाही बघा. पिठाला आपल्या खूप बेंडिंग छान आली, चिकटपणा आलाय. आपण ही लाटून पराठा बनवणार आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा हा पराठा देऊ शकताय बघा, पौष्टिक मिक्स पीठ करून. सुक्क पीठ टाकून आपण लाटून घेणार आहे बघा. दोन्ही बाजूने सेम लाटून घ्यायचे. तर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला पण खाऊ शकताय तुम्ही. गरमागरम पराठा चटणी. भाजी करायचा कंटाळा आला तर तुम्ही असं पराठा चटणी करून खाऊ शकताय. काही तर बदलून करून खाल्लं तर छान आहे बघा. आणि आपल्या पोटाला पण एक चांगला आराम भेटतोय. मधून होल पाडून घ्यायचे आपल्या 4-5 ठिकाणी. पराठा चांगला दोन्ही साईडनं खरपूस भाजून घ्यायचा आहे. हलकं फुलकं आपल्याला शरीराला खायला मस्त आहे बघा. ही रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला तर तुम्ही ही पराठा चटणी खाऊ शकताय. दोन्ही साईडनं चांगलं मी तूप लावून भाजून घेतले बघा. तुम्ही बटर पण वापरू शकता, तेलाचा वापर करू शकताय. लोखंडाच्या तव्यात अजूनच खमंग बसते बघा. आणि धूप पोटात जातोय आपल्या. कधी तर लोखंडाच्या तव्यात तुम्ही पदार्थ बनवून खात जावा, खूप फायदेशीर आपल्या शरीराला. दुसरं पण त्याच पद्धतीने लाटून घेतले आणि तव्यात घातले बघा मी.
आता ह्याला काही मी मधून छिद्र पाडली नाही ती. तर आपला पराठा फुगायला लागला आहे बघा. दोन्ही साईडनं तूप लावून चांगलं भाजून घ्यायचं. तुमच्याकडे तूप नसलं तर तेलाचा पण वापर करू शकताय तुम्ही. खमंग खरपूस भाजून घ्या, चवीला छान लागते बघा. चटणी संग खावा किंवा दह्या संग सुद्धा खाल्लं तरी चालतंय बघा. अशा पद्धतीने मी पराठा करून घेतलं. एवढ्या पिठात 5 पराठे होतात बघा. खूप छान झाले. तर लाटून केलेलं आपलं पराठा. तर मी एका चमच्यात तेल गरम करून घेतले. जिरं घालूया आणि मोहरी घालूया. आपल्या चटणीला तडका द्यायचा आपण. तेल अजून गरम करून घेतलं. पण कढीपत्त्यात पाणी 4-5 घालले. एक लाल मिरची घालूया आणि चटणीत आपण होते तडका देवे. खमंग आपली चटणी पण तयार झाली बघा. रेसिपी माझी तर आवडत असेल तर लाईक करा. नवीन कोण असेल त्याने सबस्क्राईब करा. गावच्या म्हशीच्या चिकाचा किस्साचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला. खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार आहे सगळ्यांचा. बघा किती मऊ लुसलुशीत झाला आहे पराठा ना. तुम्ही पण नक्कीच बनवा. आणि कोणत्या शहरातून रेसिपी बघताय ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येईल. छान छान कमेंट करताय. खूप खूप आभार आहे. खूप टेस्टी झाला आहे बघा. नक्कीच करून बघा. धन्यवाद. बाय.